ग्रामदैवत श्री महंत भामेश्वर बाबाजी धुंदेश्वर तळवाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन। महंत भामेश्वर बाबाजी यांचा जीवन परिचय। महंत भामेश्वर बाबाजी हे महान संत तळवाडे गावात होऊन गेले। महंत भामेश्वर बाबाजी हे तरुण वयातच तळवाडे या गावी आले व गावाजवळ असलेल्या धुंदेश्वर डोंगरावर असलेल्या शंकराच्या मंदिरात त्यांनी तब्बल 12 वर्ष तपश्चर्या केली व त्यानंतर मंदिराच्या पायथ्याशी पर्णकुटी बांधून त्यात ते वास्तव्य करत होते। गावातील लोकांना बाबाजींबद्दल माहिती झाली आणि या महान संताने तळवाडे गावात वास्तव्य करावे अशी लोकांची इच्छा झाली। लोकांच्या विनंतीवरून बाबाजी तळवाडे गावात आले व गावाच्या विहिरीजवळच राहू लागले। त्या ठिकाणी भला मोठा खड्डा होता व स्मशानभूमी होती। बाबाजींनी त्या जागेचा सदुपयोग करण्याचे ठरवले। गावातील लोकांच्या सहकार्याने बैलजोडीच्या मदतीने दगडमाती टाकून त्या जागेचे सपाटीकरण केले। तळवाडे गावातील लोकांना, महिलांना, बालकांना धार्मिक कार्याची आवड निर्माण व्हावी यासाठी शंकराचे व श्रीरामाचे मंदिर उभारून मंदिराला चोहो बाजूने तटबंदी उभारली। महंत भामेश्वर बाबाजींचे शैक्षणिक कार्य। त्या काळात तळवाडे गावात शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती। गावातील बालके शिक्षणापासून वंचित होते, म्हणून बाबाजींनी त्यांच्या मठातच वर्गखोल्या बांधून शाळा सुरू केली आणि गावातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गावाचा शैक्षणिक विकास घडवून आणला। त्या वर्गखोल्यांच्या लगतच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले, त्यामुळे बाहेरगावची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आले। बाबाजींच्या कृपाआशीर्वादाने अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शहरामध्ये गेले। महंत भामेश्वर बाबाजींचे सामाजिक कार्य। तळवाडे गावातील लोकांच्या विविध समस्यांवर बाबाजींनी सकारात्मक मार्ग शोधले। काही आजारांवर बाबाजी आयुर्वेदिक पद्धतीने उपचार देखील करत, त्यामुळे गावातील अनेक रुग्ण आजारातून बरे झाले। त्याचप्रमाणे बाबाजींच्या अंगी भूतदया म्हणजेच प्राणीमात्रांवर दया करणे हा महत्त्वाचा गुण होता। पाळीव प्राण्यांबद्दल त्यांना विलक्षण प्रेम होते। त्यांनी दिनदुबळ्यांची मानवाप्रमाणेच प्राणीमित्रांची देखील सेवा केली। या महान महंतांच्या संतांच्या वास्तव्याने तळवाडे गाव आणि संपूर्ण पंचक्रोशी पावन झाली आहे। तसेच मध्य प्रदेश इंदूर पासून लोक बाबाजींच्या सानिध्यात होते। बाबाजी जो शब्द सांगत असे तो घडतच असे। त्यांना रिद्धी सिद्धी प्राप्त होती। आज परिसरात जो कोणी शेतकरी असो किंवा व्यापारी असो किंवा कोणतेही नवीन वाहन, गाडी, ट्रॅक्टर, कार, कुठलेही वाहन घेतले की त्याच्यावर महंत भामेश्वर बाबाजी असे नाव दिसून येते। बाबाजी यांची जयंती साजरी करताना 6 दिवस आधी हरिनाम सप्ताह सुरू केला जातो। त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात येतो। सप्ताहाच्या 6व्या दिवशी संपूर्ण गावात सडा रांगोळी काढून गावात पताका लावून गावाला सजवले जाते। सकाळी प्रतिमा पूजन करून भामेश्वर मठात पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिंडी सोहळा आयोजित केला जातो। त्यानंतर गावात जेवढे वाजंत्री असतात तेवढे एकही रुपया न घेता स्वतःहून मिरवणुकीत सहभागी होतात। महंत भामेश्वर बाबाजी की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून जातो। गावातील व परिसरातील सर्व जनता हजर राहून बाबाजी यांचे दर्शन घेतात। 7व्या दिवशी काल्याचे कीर्तन होऊन सर्व परिसरातील व गावातील भक्तांना भोजन व्यवस्था करण्यात येते। अशा प्रकारे जयंती सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो।